नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे वेस्ट फॅब्रिक राहिलेले असतात ब्लाउज किंवा ड्रेस शिवल्यानंतर तर त्याचा रियूज कसा करायचा हे बघणार आहोत। कपड्यांचे अगदी छोटे छोटे तुकडे फेकून न देता त्याचा आपण रियूज करू शकतो। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करा। इथे मी हे येलो कलरचं कापड घेतलेलं आहे, त्याचं मेजरमेंट आहे 4 बाय 4 इंच आणि तसंच दुसरं एक फॅब्रिकचं पीस घेतलेलं आहे, ते थोडं थोडं एक्स्ट्रा घेतलेलं आहे। दोन्ही पीस एकमेकांवर सरळ बाजू आतमध्ये जाईन असे ठेवायचे आहेत आणि वरून एक पेअरचं मार्जिन ठेवून चारही बाजूने स्टिच करायचं आहे। त्यानंतर एक्स्ट्राचं हे कापड कटिंग करून घेतलं। आता हे कापड मला बाहेरच्या बाजूने काढायचं आहे, तर त्याच्यावर मी असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर फक्त वरचा पीस पकडायचा आहे आणि त्याला एक छोटासा कट द्यायचा आहे। कट दिल्यानंतर जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्या लाईनवर कटिंग करून घ्यायचं आहे। शिलाई कट झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। तर असं हे मी कटिंग करून घेतलं। त्यानंतर हे अशा प्रकारे ओपन करायचं आहे। तर बघू शकता खूप सुंदर असं हे फॅब्रिक जे आहे ते एकमेकांना अटॅच झालेलं आहे आणि त्याचा पॅटर्नही छान तयार झालेला आहे। तर याच्यावर मी इस्त्री करून घेणार आहे म्हणजे ते छान सेट होईल। तर असे छोटे छोटे ब्रॉकेटचे जे ब्लाउज पीस असतात किंवा प्रिंटेड ब्लाउज पीस असतात, ड्रेस पीस असतात, तर याचा कपड्याचा खूप सुंदर असा रियूज तुम्ही करू शकता टाकून न देता। तर बघू शकता आता मी दुसरं फॅब्रिक घेतले ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर हा पीस जो आहे तो उलटा ठेवलेला आहे। तेवढ्या मापामध्ये मी कटिंग करून घेतलं आणि साइडने चारही साइडने त्याला एक पेअरचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढा मोठा पीस हवा आहे मधला तर तेवढा मोठा तुम्ही घेऊ शकता। इथे मी छोटे छोटे कपड्यांचाच रियूज केलेला आहे। आता हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घेतलं। त्यानंतर खालचं जे फॅब्रिक आहे त्याला लाईन ड्रॉ करून घेतला कारण ते बाहेरच्या बाजूने येणार आहे आणि लाईन ड्रॉ केल्यानंतर फक्तच वरचं एकच फॅब्रिक पकडून त्याला कटिंग करून घ्यायचं आहे। शिलाई कट झाली नाही पाहिजे। आता यालाही ओपन करून घ्यायचे। तर सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे। जेवढं मोठं आपल्याला फॅब्रिकचा पीस हवा आहे तिथपर्यंत ही सेम प्रोसेस रिपीट करायची आहे। तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीने हे क्विल्टिंग होतं आणि दिसायलाही ते खूप आकर्षक दिसतं। तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। याच्या आधी सुद्धा चॅनलवर भरपूर प्रकारचे व्हिडिओ अपलोड आहेत, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। तर इथे बघू शकता मी दुसरा पीस सुद्धा याला अटॅच करून घेतलेला आहे। तर मला मोठा पिलो कवर बनवायचा आहे 13 बाय 13 इंचचा, तर तेवढ्या मापाचं होईपर्यंत मी हे स्टिच करून घेणार आहे। अगदी सिंपल आहे, चारही बाजूने स्टिच करून कटिंग करायचं आहे। इथे पण लाईन अशा क्रॉस ड्रॉ करून घेतल्या। फक्त एक सिंगल कापड वरचं पकडून त्याला कट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता खूप सुंदर असं हे क्विल्टिंग झालेलं आहे आणि त्याला कलर वेगवेगळे असल्यामुळे ते खूप सुंदर दिसतंय। इथे सेम तसंच करून घेतलेलं आहे। दोन्ही पीसच्या सरळ बाजू ज्या आहेत त्या आतल्या साइडने गेल्या पाहिजेत आणि मग स्टिच करायचं आहे। इथेही सेम लाईन ड्रॉ करून घेतली आणि हे कटिंग करून घेतलं। तर हा माझा एक फॅब्रिकचा पीस तयार झालेला आहे। असाच मी दुसरा एक फॅब्रिकचा पीस जो आहे तो तयार करून घेतला आणि तो वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये तयार करून घेतलेला आहे। आता खाली एक साधं फॅब्रिक घेतलेलं आहे, त्याच्यावर हा पीस ठेवलेला आहे। ह्या बाजू ज्या आहेत त्या अशा फोल्ड करायच्या आहेत आणि इथे स्टिच करून घ्यायचे। असं स्टिच केल्यामुळे ते व्यवस्थित त्याला अटॅच होतं आणि मधला जो पार्ट आहे तो हलत नाही, व्यवस्थित स्टिच होतं। तर हे मी चारही कॉर्नर स्टिच केले। आता ओपन करून घेतलं आणि त्याला कडेने स्टिच करून घेणार आहे चारही बाजूंनी। अशीच क्विल्टिंग करून आपण पिलो कवर, पायपुसणी किंवा बसायची मॅट असे बरेच प्रकार याच्यापासून बनवू शकतो। तर ही क्विल्टिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। आता हा पीस माझा जोडून झालेला आहे, तसंच मी एक दुसरा पीस तयार करून घेतला। याचं मेजरमेंट आहे 13 बाय 13 इंच। तर खालचा जो पीस आहे थोडासा मोठा झाला तर मी तो कटिंग करून घेते
मला तेवढ्या मापाचं हवं आहे. तर हे कटिंग करून घेतलं 13 बाय 13 इंच. आता याला इथे झिप लावून घेणार आहे. झिप लावून झाल्यानंतर आतमध्ये टर्न करायची आणि त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अगदी कडेने. वरच्या बाजूने सुद्धा दुसरा पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर सुद्धा दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. वेस्ट फॅब्रिक फेकून न देता तुम्ही त्याचा असा सुंदर रियूज करू शकता. आता हे दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवले आणि कडेने तीनही साईड ज्या आहेत त्या स्टिच करून घेतल्या आणि त्याच्यावर डबल शिलाई करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा कवर जो आहे तो सरळ करून घेतला. आता हा काढून तुम्ही वॉशही करू शकता जेव्हा आपण यूज करतो त्यानंतर. तर खूप सुंदर असा हा पिलो कवर तयार झालेला आहे. याच्या आधी सुद्धा मी एक पिलो कवरचं डिझाईन जे आहे ते शेअर केलेलं आहे, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते सुद्धा पाहू शकता. हा पिलो कवर कसा झाला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.